नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. सकाळचं टायमिंग आहे ताईंनो, आणि सकाळीच आज ना पूर्ण बाल्कनी क्लीन करायला घेतलेली होती. कारण इकडच्या साईडला सोफा ठेवलेला असल्यामुळे काही झाडं वगैरे व्यवस्थित दिसतही नाही आणि ऊनही खूप जास्त लागतं या साईडला ना. त्यामुळे म्हटलं झाडांची जी जागा आहे ना ती व्यवस्थित छान चेंज करून घेऊयात आणि सगळी झाडं व्यवस्थित कुंड्या वगैरे ज्या आहेत ना क्लीन करून घेत आहे आज. तर 2-3 दिवस झाले चालू होतं की आज करू, उद्या करू, पण मग दुपारनंतर घरातली कामं झाली ना तर काही जी आपली ठरलेली कामं झाल्यानंतर आपल्याला कामं नकोशी वाटतात बाकीची करायला. तर त्यामुळे आज सकाळीच ठरवलेलं होतं की आज आधी सगळ्या कामांच्या आधी बाल्कनी क्लीन करून घ्यायची आहे. वेदूला सोडून झाल्यानंतर मग सकाळी मी सर्वात आधी बाल्कनी क्लीन करायला घेतलेली होती. तर सगळे झाडं मस्त छान धुवून घेतली. आधी कुंड्या वगैरे व्यवस्थित छान स्वच्छ करून घेतल्या आणि मग सगळ्या कुंड्या तिथून बाल्कनीतून आतमध्ये घरातल्या साईडला ठेवून घेतली, म्हणजे जेणेकरून बाल्कनी छान मोकळी वगैरे होऊन जाईल आणि पटापट क्लीन करता येईल त्यासाठी. आणि वरती जे काही ठेवलेलं आहे, हे प्लांट ठेवलेलं आहे, तेही सगळं काढून आज पूर्णपणे संपूर्ण बाल्कनी आज मस्त क्लीनच करून घ्यायची होती आणि पूर्ण लुकच चेंज करून घ्यायचं होतं. आधी सगळी झाडं ना मी शिडीवरतीच ठेवलेली होती, कारण खाली खूप जास्त ऊन लागतं. पण मागे घराची पूजा वगैरे केली, 16 सोमवारचं उद्यापन होतं माझं, त्यावेळेला ती शिडी ना बाल्कनीतून उचलून बाहेर ठेवलेली होती आम्ही. तर ती तशीच बाहेर राहून गेली आणि मी ती झाडं मग पुन्हा कुंड्या वगैरे चेंज करून घेतल्यानंतर ना खाली अशा साईडने लावून दिलेली होती. छान वाटत होती तशीही. पण आता म्हटलं परत ऊन खूप जास्त लागत आहे म्हणून परत शिडीवरून मागवून घेतलेली होती, जेणेकरून झाडं त्याच्यावरती ठेवता येतील आणि उन्हापासून त्यांचे संरक्षण पण होईल. कारण खूप जास्त ऊन लागत असल्यामुळे झाडांची पानं खूप गळत आहेत आणि पिवळी पडत आहेत. त्यामुळे आता काहीतरी करायलाच हवं, म्हणून आज सकाळी हे सगळं क्लिनिंगचं काढलेलं होतं. बाहेरच्या साईडला असल्यामुळे ना बरीचशी धूळ वगैरे ना खूप जास्त येते. त्यामुळे वेळच्या वेळी हेही पुसून न घेता धुवूनच घ्यावं लागतं, नाहीतर खूप जास्त खराब होऊन जातं. आणि सगळी झाडं क्लीन वगैरे करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यावर जी आपली विंडो असते ना ग्रिल, ती पण व्हाईट रंगाची असल्यामुळे धूळ वगैरे जमा होते. व्हाईट असो किंवा ब्लॅक, पण धूळ वगैरे जमा होते ना. तर धुवून न घेता मी एखादा कापड आता फेकूनच द्यायचा आहे आपल्याला, तर त्याचा पुरेपूर वापर म्हणतो ना आपण तशा पद्धतीने. तर ते मी ओलं करून इथे असं पूर्ण ग्रिल पुसून काढलेली होती, कारण समोरच्या साईडने विंडो असल्यामुळे धुवायला जर गेलं ना तर खाली सगळं पाणी पडतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनाही आपल्यामुळे मग त्रास होतो. तर मग धुवून न घेता एका कापडाने अशा पद्धतीने पूर्ण ग्रिल आहे ना पुसून घेतलेली होती. वरच्या साईडला पुसायला जरा हाड जातं आणि वेळच्या वेळी ग्रिल वगैरे आपण पुसून व्यवस्थित छान स्वच्छही करत राहिलो ना तर गंज पण पकडत नाही आणि स्वच्छ नीटनेटकी चांगलीही दिसते. नाही तर तसंच राहू दिलं ना तर बऱ्याच वेळेला लोखंडाची असल्यामुळे जंग पकडते किंवा खराब होते ग्रिल. तर स्वच्छ जर धुवून वगैरे घेतली तर, आणि कपडे ज्यावेळेस आपण त्याच्यावरती वाळवायला टाकलो ना तर त्यावेळेला धूळही कपड्यांना लागते. तर वेळच्या वेळी पुसून घेतलेली स्वच्छ आणि छान राहते. तर ती शिडी तुम्ही आधी बघितलेलीच आहे की त्याच्यावरतीच पूर्णपणे झाडे जे आहेत ना ती मी एक शिडीवरती पायऱ्यांवरती ठेवून दिलेली होती आधी. तर आता परत मी घेऊन आलेली आहे त्यांच्यावरतीच सगळे झाडं जे आहेत ना ती व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहे परत. आणि म्हणजे ऊन वगैरे झाडांना लागणार नाही आणि दिसायलाही ना त्याच्यावरती खूप छान आणि मस्त दिसतात झाडं. बाल्कनी ही तेवढी मोकळी होते आणि ज्यावेळेस बाल्कनी आपण क्लीन करायला घेतो ना तर खाली व्यवस्थित अशी मोकळी जागा असली तर व्यवस्थित पुसून वगैरे क्लीन करता येते मग बाल्कनी. आणि कुंड्या वगैरे सगळ्या जर खाली ठेवलेल्या असल्या तर त्यावेळेस जरा सरकवून मग क्लीन करून घ्यावी लागते. तर सगळं क्लीन झाल्यानंतर एक बादली पाणी लोटून दिलं आणि खराट्याने पूर्ण बाल्कनी जी आहे ना ती स्वच्छ करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग मॉपने आता पूर्ण पुसून घेत आहे, जेणेकरून पटकन कोरडी होऊन जाईल. सकाळी म्हणजे 7 वाजेला लागलेली होती. 1.5 तास गेला माझा हे सगळं आवरत 8:30 टायमिंग झालेलं होतं आणि संपूर्ण बाल्कनी मस्त अशी छान क्लीन करून झालेली होती. ज्या काही वस्तू धुवून वगैरे ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित आता ऑर्गनाईज करून घेते जिथल्या तिथं आणि
हा जो लुक आहे ना बाल्कनीतला इतका छान आणि मस्त वाटतो ना, खूप जास्त छान वाटतो. फक्त खाली तिथे थोडीशी ग्रीन मॅट आणायची आहे मला टाकण्यासाठी, म्हणजे धूळ वगैरे होईल ना, ती दिसणारही नाही त्याच्यावरती. तर बघू शकतात तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद असतो. घर सजवण्यापासून म्हणा किंवा व्यवस्थित कुठली वस्तू आणण्यापासून म्हणा, सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो आनंद आहे ना, तो लपलेला असतो. काहींना कुठल्या गोष्टींची हौस असते, तर काहींना कुठल्या गोष्टींची हौस असते, काहींना घर सजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि मला तरी घरातलं साहित्य आहे ना, इकडचं तिकडे म्हणजे जेणेकरून कसं छान वाटेल ते करायला खूप जास्त आवडतं, की बदल घरामध्ये काही दिवस झाले, की मी इकडचं तिकडे सामान जे आहे ते थोडंफार तरी फिरवून चेंज करतच राहते. म्हणजे आपल्यालाही रोज-रोज तेच-तेच सारखं-सारखं बघून ना जरा बोरिंग वाटतं आणि वेगळं काहीतरी केलं म्हटल्यावर आपल्यालाही छान वाटतं. त्यामुळे मी घरात थोडेफार काही ना काही बाल्कनीत म्हणा, हॉलमध्ये म्हणा, थोडेफार बदल आहेत ना, करतच असते. आता पूर्ण झाडं जी आहेत ना, ती इथे लावून घेत आहे. जी मोठी आहेत ना, ती व्यवस्थित त्यांना छान जागा उरेल अशा पद्धतीने आता शिडीवरती ठेवून घेणार आहे. आणि मस्त वाटतो हा कोपरा. एका साईडला जराशी शिडीवरती झाडं ठेवलेली असली तर आणि बाल्कनी क्लीन करण्यासाठीही सोपी पडते याच्यावरती. आणि ही जी सीडी आहे ना, ती मी कलर करून घेतलेली होती. ज्यावेळेस कुंड्यांना व्हाईट कलर दिलेला होता ना, तर त्याच वेळेस सीडीलाही पूर्णपणे कलर देऊन ती व्यवस्थित छान क्लीन करून घेतलेली होती. नाहीतर घराचं कलरिंगचं काम ज्यावेळेस चालू होतं ना, तेव्हा ती खूप जास्त खराब झालेली होती. मग ते सगळं व्यवस्थित क्लीन करून तिला व्हाईट कलर दिलेला आहे, जेणेकरून ती बाल्कनीमध्ये दिसतानाही चांगली वाटेल. आता बघू शकता तुम्ही फायनल लूक की कसा झालेला आहे बाल्कनीचा तर. फ्रेश वगैरे झाल्यानंतर बाल्कनीतलं सगळं आवरून झाल्यानंतर मग आपली डेली रुटीन जी आहे त्याला सुरुवात. तर सुरुवात जी आहे ती गाजर आणि बीटच्या ज्यूसनेच होते. तर इथे गाजरचं ज्यूस करायला घेतलेलं होतं मी. 3 गाजर घेतलेले आहेत आणि 1 बीट घेते आणि त्याच्यामध्ये मग तिघांना आम्हाला ज्यूस होता. आता सिद्धीलाही आवडतं त्यामुळे तीही हो म्हणते पिण्यासाठी ज्यूस. तर मग आता ज्यूस करून घेत आहे. ज्युसरमुळे इथे ज्यूस करणं खूप जास्त सोपं पडतं. म्हणजे पटकन ज्यूस जो आहे ना ज्युसरमध्ये होऊन जातो. म्हणजे आपण जर मिक्सरमध्ये फिरवून करायचा म्हटला तर कापडाने कॉटनच्या कपड्याने पिळून वगैरे घ्यावं लागतं. मिक्सरमध्ये फिरवा, ते करा, त्यामुळे हे ना खूप जास्त सोपं पडतं. अगदी 5 मिनिटातच पीठ आणि गाजरचं ज्यूस आपलं तयार होऊन जातं. तर आता 8 दिवस झाले असतील कंटिन्यू गाजरचं ज्यूस चालू आहे. आता 8 दिवस चालेल अजून पुढे आणि 5 मिनिटं लागतात सकाळी. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी आपण 5 मिनिटं तरी नक्कीच काढू शकतो. आज मग मी काचेची जी ग्लास आहेत ना, ती काढलेली होती ज्यूससाठी. निंबू त्याच्यामध्ये अर्धा पिळत असते आणि थोडंसं आपलं काळं मीठ घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे साखर हवी असेल तर मग घालायची, नाही घातली तरीही तसंच छान लागतं. तर आता ज्यूस तयार झालेला आहे आणि सकाळचं इतकं हेल्दी आणि छान आपल्या शरीरासाठी जर ज्यूस आहे, तर पिण्यासाठी आपल्याला काहीच हरकत नाही. थोडा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी काढूच शकतो. बऱ्याच जणांना बीट खाण्यासाठी आवडत नाही किंवा मुलांनाही. पण अशा पद्धतीने ज्यूस वगैरे केलं ना, तर अगदी मुलंही आवडीने पिऊन घेतात आणि छान लागतं ज्यूस तयार केल्यानंतर. कारण नुसतं बीट खायचं म्हटलं म्हणजे मुलं म्हणा किंवा आपणही आपल्याला खायला तितकं जास्त ते आवडत नाही. सकाळचा नाश्ता वगैरे काही करायचं काम नाही आहे, कारण लाडू असल्यामुळे आणि ज्यूस वगैरे पिऊन होतो, त्यामुळे नाश्ता काही करत नाही. डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात जी आहे ती करत असते. स्वयंपाक करायच्या आधी घरातली जी काही छोटी-मोठी कामं वगैरे होती ना, ती संपूर्ण झालेली होती आणि मग शेवटी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर आज जेवणामध्ये फ्लॉवर आणि वाटाणा, बटाटे याची मिक्स भाजी मला बनवायची होती. आमच्या इकडे जास्त करून तर म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालूनच भाज्या बनवल्या जातात किंवा आपला काळा मसाला असतो ना, त्या पद्धतीच्या. तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला माहीतच असेल की कुठल्या भाज्या ज्या आहेत कशा पद्धतीने बनवल्या जातात. तर पण मुलांना बऱ्याच वेळेला शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून भाज्या आहेत ना, नकोच म्हणतात आता खायला. तर तरीही म्हणजे आपल्या इकडे ज्या पद्धतीच्या भाज्या असतात त्या तर आपण बनवतोच. पण आज म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीची बनवूयात आणि फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी तर जास्त करून सुक्की आपली फक्त लसूण या वगैरे जिरं, मोहरी याची फोडणी देऊनच बनवली जाते. कांदा आमच्या इकडे फ्लॉवरच्या भाजीमध्ये कोणीही घालत नाही.
पण मी अधूनमधून अशा पद्धतीने ट्राय करत असते. आज मम्मी छान मस्त जिरे, मोहरी, कढीपत्ता वगैरे याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग कांदा घातलेला आहे आणि कांदा छान मस्त असा परतवून घेतला आहे. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोची पेस्ट घातली तरी पण भाजी छान होते. आणि त्यानंतर आपले रेग्युलरचे जे काही मसाले असतात, हळद, धना पावडर वगैरे, लाल तिखट आणि आपला गरम मसाला तो घातलेला आहे. छान व्यवस्थित असं परतवून घेणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून, म्हणजे हा मसाला जर तेल सुटेपर्यंत परतवून घेतला ना तर मग छान होते भाजी. तर मसाला घातल्यानंतर मग झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटं शिजवून घेणार आहे, जेणेकरून टोमॅटो छान शिजला जाईल. आणि त्यानंतर मग किचन किंग मसाला घालत आहे थोडा, आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर मग फ्लावर, वाटाणा, बटाटा जो आहे ना, तुम्ही थोड्या गरम पाण्याने फ्लावर धुवून घेतलेली होती. कारण फ्लावरमध्ये कट करताना खूप जास्त बघावं लागतं व्यवस्थित चांगला आहे किंवा नाही तर. आणि मग चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान मस्त मसाल्यामध्ये परतवून घेतलेलं आहे. थोडं वरून पाणी घालणार आहे आणि 5-6 मिनटं भाजी शिजवून घेणार आहे. आणि भाजी बनवून झाल्यानंतर मला ना सोफा कवर वगैरे आज ना क्लीन करून घ्यायचे होते, तर मशीनमध्ये लावून देईल. चपात्या वगैरे बाकी आहेत, भाजीच तेवढी झालेली आहे. आणि जेवण वगैरे होईल तोपर्यंत मग मशीनमध्ये आपले सोफा कवर जे आहेत ना ते क्लीन होऊन जातील. तर आधी म्हटलं चपात्या करायच्या आधी सोफा कवर वगैरे, बेडशीट सगळं काही मशीनमध्ये टाकून देते. तोपर्यंत आपला बाकीचा स्वयंपाक वगैरे जो आहे तोही होऊन जाईल. तर मशीनमुळे जरा बरं पडतं. कपडे तेवढी हाताने धुते, पण सोफा कवर म्हणा, गोधड्या म्हणा, यासाठी मशीन खूप जास्त बेस्ट पडतं आपल्याला. कारण कपड्यांचा लोड आणि परत सोफा कवर, बेडशीट वगैरे खूप जास्त होऊन जातं. त्यामुळे मशीनमध्ये टाकण्याशिवाय काही पर्यायही नसतो. तेवढी मदत मात्र मशीनची होत असते. तर मशीन लावून दिलेली आहे आणि एका साईडला आपली भाजी इथे तयार झालेली आहे. मस्त छान अशी वाटाणा, बटाटे आणि फ्लावर याची भाजी इथे तयार आहे. तर चला ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.